आज आपण इंग्लिश मधले पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. इंग्लिश मध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात. फर्स्ट वन नाउन म्हणजे नाम, कुठच्याही वस्तूचं, व्यक्तीचं इत्यादी नाव. फॉर एक्झाम्पल विनया, मुंबई एक्सेट्रा. नंबर 2 प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, जे नामाच्या ऐवजी वापरलं जातं ते प्रोनाउन. फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, आय, वी, दे, यू एक्सेट्रा एक्सेट्रा. नंबर 3 वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, ऍक्शन वर्ड, क्रिया दाखवणारा शब्द. फॉर एक्झाम्पल रन, स्विम, टॉक, वॉक एक्सेट्रा एक्सेट्रा. नंबर 4 ऍडवर्ब, क्रियाविशेषण. ऍडवर्ब क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचं, वर्बचं वर्णन करणारा शब्द. फॉर एक्झाम्पल स्लोली, फास्ट, क्विकली एक्सेट्रा एक्सेट्रा. नंबर 5 ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, म्हणजे नामाचं वर्णन करणारा शब्द. फॉर एक्झाम्पल रेड बलून, लाल फुगा, रेड ऍडजेक्टिव्ह. बिग, हॉट, कोल्ड एक्सेट्रा एक्सेट्रा. नंबर 6 प्रेपोजिशन म्हणजे मराठीत शब्दयोगी अव्यय. हा शब्द, शब्दयोगी अव्यय हे दोन वस्तूंमधलं, माणसांमधलं रिलेशन, संबंध दाखवतात. एक्झाम्पल इन, आउट, अबाउट, बिलो एक्सेट्रा एक्सेट्रा. नंबर 7 कंजंक्शन, मराठीत उभयान्वयी अव्यय. एक्झाम्पल अँड आणि बट अगदी कॉमन असलेली कंजंक्शन्स आणि त्याचा अर्थ दोन शब्द, दोन वाक्प्रचार, दोन वाक्य जोडणारा शब्द. आणि नंबर 8 इंटरजेक्शन, मराठीत केवल प्रयोगी अव्यय, कुठचंही इमोशन, भावना, फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी वापरलेला शब्द. फॉर एक्झाम्पल अलास, हुर्रा, ब्रावो, वाव एक्सेट्रा एक्सेट्रा. थँक्यू.